हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10th मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी पाहत आहोत. या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2 आणि 5.3 क्लिअर केलेला आहे. प्रोबॅबिलिटीच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट या अगोदर आपण कव्हर केलेल्या आहेत. इव्हेंट म्हणजे काय, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, सॅम्पल पॉईंट्स म्हणजे काय, नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ युनिट्स, सॅम्पल पॉईंट्स, सगळ्या कन्सेप्ट आपण अगोदर कव्हर केलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, तुम्हाला लिंक मिळून जातील. इन्फिनिटी ई क्लास चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आज आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ही कन्सेप्ट सोबत प्रॅक्टिस सेट 5.4 पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. काय पा प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट, एका इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. आता या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण इव्हेंट म्हणजे काय, इव्हेंट्स सेट फॉर्ममध्ये कशा लिहायच्या ते आपण या अगोदर पाहिले. आज आपण प्रोबॅबिलिटी ही कन्सेप्ट पाहूयात. काय म्हणतात पा, इन मॅथमॅटिकल लँग्वेज व्हेन पॉसिबिलिटी ऑफ ॲन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस इन नंबर. आपल्याला ज्यावेळी मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये एखाद्या गोष्टीची पॉसिबिलिटी लिहायची असते, एक शब्द पाहिला तो आपण स्टार्टिंगला 50-50 चान्सेस. ओके, 50-50 आपण म्हणतो त्याचे वाचण्याचे 30% चान्सेस आहेत. हे कशावरून म्हणतो, पर्सेंटेज म्हणजे काय, हीच प्रोबॅबिलिटी आहे. ही काय आहे, प्रोबॅबिलिटी आहे. ओके, माझे पास होण्याचे 25% चान्सेस आहेत, नापास होण्याचे 10% चान्सेस आहेत. हे जे आपण पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन सांगतो किंवा एक चान्स सांगतो 50-50चा, 20-20चा, तर तो आपला चान्स आपण प्रोबॅबिलिटी म्हणून कन्सिडर करत असतो. ते जे काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्या नंबर्समध्ये मांडायचे त्याला आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. परत आहे का, इन मॅथमॅटिकल लँग्वेज व्हेन पॉसिबिलिटी ऑफ ॲन एक्सपेक्टेड इव्हेंट, एक्सपेक्टेड इव्हेंट पाहिजे, इज एक्सप्रेस इन नंबर्स, इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी, इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. इट एक्सप्रेस ॲज फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज, त्याला आपण फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करू शकतो. खाली फॉर्म्युला दिला आहे, त्या फॉर्म्युल्यावरून आपण ते एक्सप्रेशन देऊ शकतो. म्हणजे काय फॉर्म्युला पहा, फॉर रँडम एक्सपेरिमेंट इफ सॅम्पल स्पेस इज एस, एस हा जर आपला सॅम्पल स्पेस असेल आणि ए अँड एक्सपेक्टेड इव्हेंट असेल, ती आपली इव्हेंट असेल ए, देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए कसं लिहितो आपण, पी ऑफ ए लिहितो, कॅपिटल पी ऑफ ए. त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणून पी ऑफ ए इज गिवन बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. म्हणजे काय, तर एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, म्हणजे जो एन ऑफ ए आपला म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए, म्हणजे एन ऑफ ए जो काढतो तो आपण याच्या अगोदरच्या एक्सरसाइजमध्ये सोडवलेत, तसा एन ऑफ एस पण आपण काढत होतो. त्यांची फक्त डिव्हिजन करायची, एन ऑफ एला एन ऑफ एस डिवाइड करायचे, म्हणजे आपल्याला प्रोबॅबिलिटी मिळून जाईल. ओके, काही नोट्स आहेत, काय नोट्स आहेत, द प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस ॲज अ फ्रॅक्शन ऑर अ पर्सेंटेज. इथं जसं आपण म्हटलंय फ्रॅक्शन किंवा पर्सेंटेजमध्ये सुद्धा एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे काय, तर प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज फ्रॉम 0 to 1. ती कधी पण आपल्याला 0 to 1 मध्येच मिळेल. ज्यावेळी आपण हा फ्रॅक्शन काढू, कधी पण पाहिलं आपलं एन ऑफ एस काय असतो, मोठा असतो, आणि एन ऑफ ए छोटा असतो. हे कन्सेप्ट न समजते अगोदरचे प्रॉब्लेम पहा, सगळे ॲनालिसिस पहा, त्यामध्ये प्रत्येक एन ऑफ एस हा काय मोठाच आहे, एन ऑफ ए काय छोटा आहे. म्हणजे हा फ्रॅक्शन कसा होईल, जसं की समजा एन ऑफ एस आपल्याकडे 25 आहे आणि एन ऑफ ए 5 आहे, तर 5/25, 5 1 जा 5, 5 जा 1/5, अशा पद्धतीचं त्याचं 1/5 मिळेल. म्हणजे तो 0 आणि 1च्या मध्ये आहे, 0.2 कॅल्क्युलेशन होईल त्याचं. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रोबॅबिलिटी कधी पण 0 आणि 1च्या मध्ये लाईव्ह होईल, लाईक दिस. ओके, आणि ते पर्सेंटेजमध्ये विचार केला तर 0% to 100%च्या मध्ये लाईव्ह होईल, लाईक दिस. 0% इज लेस दॅन ऑर इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ई इज लेस दॅन ऑर इक्वल टू 100%. म्हणजेच काय, तर 1/4 जर आपण 25% लिहू शकतो, 1/4ला 25%, 1/5ला काय लिहू शकतो, 20%. कळत आहे का, अशा पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. चला तर मग याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये पाहूयात. चला, प्रॅक्टिस सेट 5.4 काय, फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ 2 coins आर टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. आपल्या खालच्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी पाहिजे. 2 coins टॉस केलेत, आपले एक्सपेरिमेंट काय, 2 coins टॉस, सॅम्पल स्पेस काय होईल,
दोन कॉईन टॉस केलेत म्हणजे एस इज इक्वल टू दोघंही हेड मिळतील किंवा एक हेड दुसरा टेल मिळेल, पहिला टेल दुसरा हेड मिळेल आणि दोनही टेल मिळतील. असे 4 वेगवेगळ्या आउटकम्स असू शकतात. एन ऑफ एस किती होईल आपला इज इक्वल टू 4. तर पहिली इव्हेंट काय, लेट इव्हेंट ए इज इक्वल टू गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. पहिल्या याच्यामध्ये गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. ओके, मग ॲटलिस्ट 1 हेड मिळण्यासाठी काय प्रोबॅबिलिटी असेल, इव्हेंटचे आउटकम काय येतील, ए इज इक्वल टू ॲटलिस्ट 1 हेड, एक तरी हेड पाहिजे, म्हणजे 2 हेड चालतील आणि 1 हेड चालेल, म्हणजे एच 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 टी आणि टी एच. ओके, म्हणजे एन ऑफ ए किती आला, एन ऑफ ए इज इक्वल टू मिळाला 3. चला फर्स्ट म्हणून तिथे आणि पहिल्या इव्हेंटसाठी म्हणजे देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, तर एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. म्हणजे काय देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए किती आपल्याकडे 3 डिवायडेड बाय 4. 3/4 काय असल्याची प्रोबॅबिलिटी. ओके, चला नेक्स्ट करूयात सेकंड. लेट इव्हेंट बी इज इक्वल टू काय इव्हेंट बी आहे, गेटिंग नो हेड, गेटिंग नो हेड, एकही हेड मिळणार नाही. म्हणजेच बी काय मिळेल आपल्याला, बी इज इक्वल टू सगळे टेल म्हणजे टेल टेल. जी एन ऑफ बी किती असेल आपल्याकडे, एन ऑफ बी मिळाला आपल्याला 1. एन ऑफ बी जर मिळाला आहे तर आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढू शकतो. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. मग एन ऑफ बी किती आपल्याकडे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू म्हणूयात एन ऑफ बी इज इक्वल टू 1 अपॉन एन ऑफ एस किती आहे 4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/4. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. काय दिलं पहा सेकंड प्रॉब्लेम, इफ 2 डायज आर रोल सायमल्टेनियसली. एक्सपेरिमेंट काय, 2 डाय सायमल्टेनियसली रोल होत आहेत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स. 2 डाय रोल होत आहेत, तर आपण त्याचा पहिला सॅम्पल स्पेस काढूयात. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय सॅम्पल स्पेस होईल, 2 डाय रोल होत आहेत. आपल्याला माहिती आहे आपण 36चा सॅम्पल स्पेस निघतो तो. मग 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 and 6 6. ओके, मग देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू 36. ओके, आता पहिली इव्हेंट काय पहा, मग म्हणूयात लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय इव्हेंट आहे आपली, द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज ॲटलिस्ट 10. काय द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज ॲट लिस्ट 10. जसं या अगोदरच्या या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पाहिलं होतं, तो सेट आपण लिहू शकतो. ए इज इक्वल टू काय इव्हेंट येईल ती आपल्याकडे ते सम ऑफ डिजिट स्टडी इव्हेंटमध्ये
10पेक्षा मॅक्सिमम पाहिजेत, म्हणजे 4 6 10 होतील, 5 5 10 होतील, 6 4 10, 6 5 6 6 5 6 हे लिमिट्स असतील. चला नोट करूयात कोणते कोणते असतील मग. 4 6 5 5 6 4 6 5 5 6 आणि 6 6. Therefore n of a is equal to किती येईल तो 6. मग काय येईल प्रोबॅबिलिटी. Therefore probability of a is equal to n of a divided by n of s. Therefore probability of a is equal to n of a किती आपल्याकडे 6 आणि n of s 36. मग 6 1 जा 6 6 जा, म्हणजे probability of a is equal to 1/6. ओके. चला मग आपण नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट इव्हेंट. लेट इव्हेंट b is equal to, what is event b? b इव्हेंट आपल्याकडे पहा, the sum of digits on upper faces is 33. The sum of digits on upper faces is 33. असा कोणता एलिमेंट आहे का आपल्या मॅक्सिमम सम किती भेटली आहे 12 भेटली आहे. 6 + 6 12 होतात. म्हणजे असा कुठला एलिमेंट भेटणार नाही. b इज इक्वल टू एम्प्टी सेट मिळेल, म्हणजे देअरफॉर n ऑफ b इज इक्वल टू 0 मिळेल. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ b साठी काय फॉर्म्युला होईल. प्रोबॅबिलिटी ऑफ b इज इक्वल टू n ऑफ b डिवायडेड बाय n ऑफ s, विच इक्वल टू n ऑफ b ची व्हॅल्यू 0 डिवायडेड बाय 36. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ b इज इक्वल टू काय असेल 0. प्रोबॅबिलिटी काय असेल त्याची 0 असेल. थर्ड काय पहा. थर्ड म्हणता येईल लेट इव्हेंट c is equal to, what is c event? Third event, the digit on first die is greater than the digit on second die. The digit on first die is greater than second die. सेकंड डायवरला डिजिटपेक्षा फर्स्ट डायवरला डिजिट कसा पाहिजे मोठा पाहिजे. मग कोणते कोणते होतील पहा. आता पहा फर्स्ट डायवर 1 आहे, हा 2 आहे, चालणार नाही. फर्स्ट डायवर 2 आहे पण सेकंड 1 आहे, हा चालेल. 2 2 चालणार नाही. पहा पुढले मोठे होऊन जातात. हा 3 1 चालेल, 3 2 चालेल, 4 1 चालेल, 4 2 चालेल, 4 3 सुद्धा चालेल, 5 1 5 2 5 3 5 4 पर्यंत चालेल, 6 1 6 2 6 3 6 4 6 5 इथपर्यंतचे चालतील. मग सगळे नोट करून घेऊयात. c इज इक्वल टू काय एलिमेंट्स असतील 2 1 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4 6 1 6 2 6 3 6 4 आणि 6 5 हे सगळे एलिमेंट्स असतील. म्हणजे n ऑफ c किती होईल. n ऑफ c इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. n ऑफ c किती येईल 15. आता इथे जागा कमी तिथे लिहूयात. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ c इज इक्वल टू n ऑफ c डिवायडेड बाय n ऑफ s इक्वल टू n ऑफ c किती आपल्याकडे 15 डिवायडेड बाय 36. 3 5 जा 15, 3 12 जा 13 6, म्हणजे काय होतील 5/12 हे काय त्याची प्रोबॅबिलिटी. ओके. चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला थर्ड क्वेश्चन काय पहा. देर आर 15 tickets इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये 15 तिकीट आहेत. इच बेअरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. 1 2 3 4 असे 15 पर्यंतचे नंबर त्यावर आहेत. 1 ticket इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम द बॉक्स. त्या बॉक्समधून एक तिकीट आपण रँडमली ड्रॉ करतोय.
Find the probability of an event that ticket drawn shows an even number shows the number which is multiple of 5. म्हणजे आपल्याला 15 तिकीटचं पहिला सॅम्पल स्पेस बनवायचं आहे. म्हणूयात सॅम्पल स्पेस S is equal to काय येईल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, असं तुम्ही डॉट डॉट सुद्धा करू शकता, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू किती आहे 15. 15 डिजिटमध्ये आहेत, 15 डिजिटचा नंबर ऑफ एलिमेंट्स 15 असतील. ओके, चला पहिला लेट इव्हेंट ए इज इक्वल टू काय इव्हेंट आहे शोज अँड इवन नंबर. शोज अँड इवन नंबर म्हणजे ते तिकीट काढले त्याच्यावर काय असेल इवन नंबर असेल. म्हणजे ए सेट काय येईल पहा, एमध्ये सगळे इवन नंबर कलेक्ट करायचे 2 4 6 8 10 12 14. किती एलिमेंट झालेत तर एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7. ओके, म्हणजे देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. म्हणजे काय होईल प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए किती आपल्याकडे 7 आणि एन ऑफ एस 15. 7/15. ओके, चला सेकंड काय दिलं आहे शोज अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. म्हणूयात लेट इव्हेंट सी इज इक्वल टू शोज अ नंबर मल्टिपल ऑफ 5. 5चे मल्टिपल असले सगळे नंबर कलेक्ट करायचे. सी इज इक्वल टू काय असेल पहिला नंबर येवा 5, दुसरा 10 आणि पुढचा 15. असे 3 नंबर असतील. देअरफॉर एन ऑफ सी इज इक्वल टू किती आले 3. तुम्ही दुसरं नाव घेऊ शकता का, डझंट मॅटर. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ सी किती आहे आपल्याकडे 3 आहे आणि एन ऑफ एस किती आहे 15 आहे. 3 1 जा 3 5 जा म्हणजे काय होतील 1/5 प्रोबॅबिलिटी ऑफ सी. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला फोर्थ क्वेश्चन काय पहा. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट्स 2 3 5 7 9 विदाउट रिपिटेशन. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर फॉर्म. अशा दोन इव्हेंट आहेत आपल्या पुढे. तर चला आपण आधी सॅम्पल स्पेस लिहूयात. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल टू काय सॅम्पल स्पेस तर आपल्याला काय 2 डिजिट नंबर वापरायचा आहे आणि कुठलाही रिपीट करायचं नाही. इथे 0 नाही, त्यामुळे सगळे नंबर अलाउड होऊ शकतात. म्हणजे काय होईल पहा 2 3 23 होईल, 25 होईल, 27 होईल, 29 होईल. पुढचा कोणता होईल तर आता 3 वापरूयात 10th प्लेसला. 32 33 होणार नाही पण 35 37 आणि 39 होईल. पुढे आता काय होईल 52 53 55 नाही होता 57 आणि 59. आता पुढचा 7 72 73 75 आणि 79. ओके, आता 9 92 93 95 आणि 97 असे वेगवेगळे नंबर्स होतील. मग काय होईल देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू किती एलिमेंट आहे 20 नंबर्स होतील. मग आता पहिला घेऊयात. लेट इव्हेंट ए काय इव्हेंट आहे म्हणतो मी तर ॲन ऑड नंबर. ॲन ऑड नंबर पहिली इव्हेंट आपण काय म्हणतोय ए म्हणूयात. म्हणजे ए सेट काय मिळेल पहा ए इज इक्वल टू कोणते एलिमेंट घ्यायचे सगळे ऑड घ्यायचे. म्हणजे ऑड नंबर्स म्हणजे काय ज्यांचा युनिट प्लेस काय असतो ऑड नंबर असतो. ओके, म्हणजे आता इथं फक्त 2 युनिट प्लेस असणारे सोडायचे, बाकी सगळे घ्यायचे लागतील. म्हणजे काय होतील पहा 23 25 27 29 32 सोडून द्या 35 37 39 आणि पुढे आहेत 53 57 59 73 75
79, पुढे 93, 95 आणि 97. ओके, एवढे सगळे नंबर्स असतील. आणि 20मधून फक्त 4 नंबर कमी होतील. मग किती होतील ते 16. म्हणजे एन ऑफ ए इज इक्वल टू 16. ओके, मग आता आपल्या प्रॉबिलिटी ऑफ ए काढायची आहे. मग पहा, प्रॉबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, विच इज इक्वल टू हाऊ मेनी नंबर्स इन ए. एमध्ये 16 आहेत आणि एसमध्ये 20 आहे. मग 8/10 होतील, नंतर 4/5 होतील. 2ने डिवाइड केलं तरी, म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 4/5. ओके, सेकंड पहा. सेकंड काय आपल्याकडे, इव्हेंट बी. लेट इव्हेंट बी इज इक्वल टू काय, बी इव्हेंट अ मल्टिपल ऑफ 5. तुम्ही या ठिकाणी नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 5 किंवा नंबर फॉर्म इज अँड ऑड नंबर असं लिहू शकता. तुम्ही शॉर्टकट म्हणून इथे लिहिले. आता बी काय सेटील आपला, बी इज इक्वल टू 5चे मल्टिपल असणारे नंबर सगळे, म्हणजे त्यांचं युनिट प्लेस काय पाहिजे, 5 पाहिजे. चला मग काय येईल, 25, 35, 75 आणि 95. बरोबर आहे का. आणि इथं 0 नंबर नाही, त्यामुळे युनिट प्लेस 0 याचा संबंध नाही. म्हणजे एन ऑफ बी किती आला आपल्याकडे, 4 आला आहे. ओके, मग देअरफॉर प्रॉबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस, विच इज इक्वल टू एन ऑफ बी आपल्याकडे 4 डिवायडेड बाय 20. 4 1 जा, 4 5 जा, विच इज इक्वल टू 1/5 प्रॉबिलिटी ऑफ बी. ओके, चला नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला, 5th क्वेश्चन काय पहा. अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम पॅक ऑफ वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स. एका 52 कार्डच्या पॅकमधून आपण एक कार्ड काढतोय. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज अँड एस अ स्पेड. स्पेड कार्ड असेल किंवा एस कार्ड असेल, त्या दोन प्रोबॅबिलिटी काढायची आहे. आता इथे आपण सॅम्पल स्पेस लिहू शकत नाही, कारण 52 प्लेइंग कार्डचा सॅम्पल स्पेस खूप मोठा होतो आणि प्रत्येकाचं साईन किंवा ते लिहिणं म्हणजे स्पेड 1, स्पेड एस, स्पेड किंग, स्पेड असे लिहिताना खूप मोठं होईल. म्हणून यात सिन्स देर आर 52 प्लेइंग कार्ड्स, ओके, देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू किती होईल, 52. आता आपल्याला माहिती आहे टोटल 52चे म्हणल्यावर कार्ड किती असणार आहे, 52. मग पहिला इव्हेंट ए, काय इव्हेंट असेल, कार्ड ड्रॉन इज अँड एस. अशा पद्धतीने लिहायचं आहे. जसं अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण शॉर्टकट मारलं तर शॉर्टकट करू नका, शक्यतो असं लिहायचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे काय होईल, देअरफॉर आता इथे पण आपल्याला कार्ड ड्रॉन एस आपल्याला किती माहिती आहे, सिन्स देर आर 4 एस इन 52 कार्ड्स. ओके, देअरफॉर एन ऑफ ए किती येईल आपल्याला, 4 येईल. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायची आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, विच इज इक्वल टू एन ऑफ ए किती आपल्याकडे 4 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आपल्याकडे 52. मग 4चं कॅन्सलेशन पहा, 4 1 जा, 4 13 जा होईल, म्हणजे 1/13 अशी व्हॅल्यू होईल प्रोबॅबिलिटी ऑफ एची. चला सेकंड करूयात. सेकंडमध्ये काय होतं पहा, लेट इव्हेंट बी इज इक्वल टू काय घ्यायचे, द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. ते काय असेल, स्पेड असेल. बीचं आपल्याला काढता येणार नाहीये, पण आपण म्हणू शकतो सिन्स देर आर 13 स्पेड कार्ड्स. ओके, 13 स्पेड कार्ड्स, देअरफॉर एन ऑफ बी किती असेल आपल्याकडे 13. ओके, मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आपल्याकडे 13 आहे आणि एन ऑफ एस आपल्या टोटल किती आहे 52 आहे.
13 1 जा 13 4 जा 52 विच इज इक्वल टू 1/4 विच इज प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ओके, चला तर मग नोट करून घ्या. अशा पद्धतीने आपण आपला प्रॅक्टिस सेट 5.4 संपवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 सुरू करणार आहोत. चला तर मग थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.